मन शांत ठेवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागतात. स्वतःला पॉज द्यायला शिका. जेव्हा मूल काहीतरी उद्धट बोलतं किंवा असं काहीतरी करतं ज्याने आपल्याला राग येतो, तेव्हा लगेच रिॲक्ट होऊ नका. तिथेच सगळा खेळ असतो. जेव्हा आपण रागाच्या भरात लगेच बोलतो तेव्हा मग भांडण होतं. पण त्याच्याऐवजी जर थोडा वेळ घेतला ना, तर त्या भांडणाऐवजी तुमच्यामध्ये संवाद होण्याची शक्यता जास्त असते. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर परिस्थितीवर ताबा मिळवणं असतं. दुसरी गोष्ट, हे त्याचं वागणं आहे, माझं अपयश नाही, हे स्वतःच्या मनाला सांगा. खूप वेळा आपलं मन विचलित का होतं? कारण मुलांच्या वागण्याला आपण स्वतःच्या संस्कारांशी जोडतो. मी कुठे कमी पडले, मी काय चूक केली, असे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात. हे लक्षात घ्या की मुलं मोठी झाली की त्यांच्यावर बाहेरच्या जगाचा, त्यांच्या मित्रांचा आणि त्यांच्या हार्मोनल बदलांचा जास्त परिणाम असतो. त्यांचं चुकीचं वागणं हे त्यांचं वैयक्तिक स्ट्रगल असू शकतं, तुमचं अपयश नाही. हे समजलं ना की मनावरचं ओझं थोडं हलकं होतं. तिसरी गोष्ट, आपल्या अपेक्षांची उंची थोडी कमी करा. आपण मनाशी एक चित्र तयार केलेलं असतं. माझं मूल असं वागेल, मला असं विचारेल. आणि मग जेव्हा वास्तव त्या चित्रापेक्षा वेगळं असतं तेव्हा मनाला दुःख होतं. मुलं मोठी झाली की ती स्वतंत्र व्यक्ती आहेत हे स्वीकारलं की अपेक्षाभंग कमी होतो. त्याला जे योग्य वाटतंय ते तो करतोय ही जाणीव ठेवली की आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे त्रयस्थपणे बघायला लागतो. चौथी गोष्ट, स्वतःचं हक्काचं असं एक विश्व तयार करा. आईचं सगळं आयुष्य जेव्हा मुलांभोवतीच फिरतं तेव्हा मुलांच्या एका वाईट शब्दामुळे आपलं पूर्ण जग कोलमडतं. मन शांत ठेवायचं असेल तर स्वतःचे छंद, मित्रमैत्रिणी किंवा काहीतरी कामात स्वतःला गुंतवून ठेवा. जेव्हा तुमच्याकडे स्वतःचं असं काहीतरी असतं तेव्हा मुलांच्या वागण्याकडे तुमचं लक्ष थोडं कमी होतं आणि त्यातून होणारा त्रासही कमी होतो. मी फक्त एक आई नाहीये, माझं स्वतःचंही काहीतरी अस्तित्व आहे, ही जाणीव मनाला शांतता देते.